गुड मॉर्निंग गाईज, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आता आपल्याला रूम शिफ्टिंगचा विषय चालला आहे नाही का। तर आज आहे किती 5 तारीख आहे मित्रांनो। तर आजपासून म्हणजे आपल्याला जायचं आहे 6, 7, 8, 9 तारखेला कधीही जाऊ शकतो आपण इथून। तर त्यासाठी सगळं पॅकिंग वगैरे करणं चालू आहे, कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। जसं जसं 1-2 तास आता इव्हिनिंग झालेली, सकाळी कामं करून झालेली दुसरी, तर इव्हिनिंगला आपण थोडं जसा टाईम भेटतोय ना तसं आपण पॅकिंग वगैरे स्टार्ट केली। कारण की पूर्ण दिवसभर करण्यापेक्षा हळूहळू पॅकिंग करणं खूप गरजेचं होतं। आणि आमच्या खादोड बघा कसं खात आहेत, भूक लागली। तर विषय असा आहे, आरव झोपलेला आहे बघा आणि सगळं पसारा पडलेला आहे, दाखवतो मी तुम्हाला। तर मित्रांनो याच्यात पुस्तकं आहेत, हे बघा फुल भरा आहे। नीताने अभ्यास केलेला, मी थोडाफार केलेला, जास्त नाही। आपल्याला कंटाळा यायचा भाई अभ्यासाचा। त्याच्यानंतर इथं अजून पडलेले आहेत, इथं पुस्तकं पडलेली आहेत। त्याच्यानंतर अजून कुठं आहेत, हे बघा ही इथं पडलेली आहेत। सगळा पसारा पडलेला आहे, आवरायचं चाललं आहे। याच्यामध्ये जो डीमार्टचा आपण सामान घेतलेला ना, हा पूर्ण डीमार्टचा सामान आहे मित्र। हां ठीक आहे, थोडाफार नाही आहे, थोडाफार आहे। त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला आवरून ठेवायचं। हा शोकेस जो आहे ना, तर हा नाही घेऊन जायचा आपल्याला, तो आता त्याचं बघू काहीतरी विषय काय नाही। कारण की एवढं वेट कुठं घेऊन जाऊ, कारण की तिथे आपल्याला परत अजून रेंटने रूम करायचं आहे, कमीत कमी 7 ते 8 महिन्यापर्यंत, ठीक आहे। तर त्यासाठी बोललो चला याला इथेच राहू द्यावं, कारण की तो घेऊन जायचा खूप एवढं वेट आहे ना त्याचं, खूप जास्त जड आहे, म्हणून बोललो चल जाऊ दे, ठीक आहे। फ्रीज आहे आपलं। आणि या रूममध्ये आता मी इकडं पण सगळं पसारा काढून ठेवलेला आहे। आता आपल्या कपाटमधले, तर इथे बघा ही कपाटमध्ये ना मित्रांनो, इथं जावरी ठेवलेल्या आहेत सगळ्या। मम्मीने ह्या हाताने शिवलेल्या जावरी आम्हाला दिलेल्या आहेत, त्या काही त्याच्यातून नीताने पण शिवल्यात। आणि इकडं नीताचे सगळे कपडे, साड्या आहेत बघा, किती भारी बॅगा घेतल्यात। आणि ये तुम्हारे भाई का कपडे देखो कैसा रखा है, हे देखो गजब बेइज्जती की नाही। सगळे असेच फेकून ठेवलेले आहेत तिने माझे कपडे। आणि तिचे बघा काय इकडे आहे निदा, तिला बोलू आपण आणि बघू काय म्हणते बरं। आणि या बॅगेत मी ते ठेवतोय मित्रांनो आता सगळ्या जावरी, कारण की जावरी व्यवस्थित ठेवायला लागतील, बाकीचे काय नाही। इथं बघ हे काय आहे या बॅगांमध्ये तू घेतलेले। तर मित्रांनो या जावरी काढून झालेले आहेत आपल्या तिथून, आणि ते याच्यात ठेवायचे आहे आपल्याला, ठीक आहे। तर चला ठेवूया। तर गाईज नीता खाली गेली, ठीक आहे, पनीर घ्यायला, बोलते पनीरची भाजी बनवते आज असं। तर मी बोललो ठीक आहे जाऊन ये बोललो। आणि आता विषय असा आहे मित्रांनो, आता एवढा तर आवरून झालं आहे यार, बस झाला आता, माझा मूड संपला। तर बाकीचं उद्या बघू, ठीक आहे। हा ब्लॉग कसा असेल माहिती का मित्रांनो, जसं जसं टाईम भेटेल नाही का, तसं तसं हा ब्लॉग शूट केला जाईल। आणि उद्या असो परवा असो, जोपर्यंत आपण पूर्ण सामान आपलं पॅक होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये कट वगैरे करून मी एडिट वगैरे करून व्यवस्थितरित्या तुम्हाला समजेल असा ब्लॉग बनवून देईल नाही का। म्हणजे तुम्हाला पण मजा यायला पाहिजे आणि मला पण बघताना मजा यायला पाहिजे नाही का। तर गाईज आता थोडा रेस्ट करतो, आता उद्या बघू किती सामान अजून किती पॅक करता येतो आपल्याला। आणि टोटल सगळं सामान पॅक झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल मी, तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि पूर्ण सामान बघा। आणि पूर्ण सामान पॅक करून झाल्यानंतर तो पूर्ण एका रांगेत दाखवेल। कसं वाटलं आपलं काम ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि भेटू आपण थोड्या वेळानंतर उद्या, ठीक आहे। तर मित्रांनो आता नीता रचते कपडे आपले कपाटीत जेवढे, हो पॅकिंग चालली, हो कपडे वगैरे ठेवलेत मित्रांनो आता त्याच्यामध्ये आहे। मग आपल्याकडे अजून 2-3 दिवस आहेत, तर मी बोललो चल कपडे वगैरे तर रचून घेऊ पॅकिंग झाल्यानंतर, मग ऑलमोस्ट सगळं, नाहीतर मग ऐन वेळेस धावपळ होते, तुम्हाला तर बोललो मग अशी। चाललं आहे मित्रांनो आपलं काम। तर मित्रांनो आपली बघा कपाट पूर्ण कपडे त्या वरच्या झोल्यामध्ये पॅक करून झालेले आहेत। त्याच्यानंतर ही नीताचे सगळ्या साड्या याच्यात आहेत, याच्यात माझे कपडे आहेत दोघं याच्यात, आणि इथं तिचं मेकअपचं सामान। त्याच्यानंतर ही बॅग पण पॅक करून झालेली आहे, आरवची चालली मस्ती बघू शकता तुम्ही तिकडून। त्याच्या याच्यात सगळा कचरा काढलेला आहे।
त्याच्यानंतर या शोकेसमध्ये जे काही ठेवलं होतं ना मित्रांनो, ते सर्व काढून एका बॅगेत तिथं ठेवलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, व्यवस्थित. ठीक आहे. आरू काय 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 येऊ येऊ तिकडे. हो शिव झाली गोपी. तर एक आठवणूक दाखवायची मित्रांनो. दाखवायचं काय, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच बघायला गेले होते एकटे मला सोडून. नाही ग, माझा मित्र होता. नाही मित्रासोबत. दाखव इकडे. तर याच्यावर डेट काय आहे मित्रांनो? हां, दिसली का तुम्हाला डेट? हे बघा, 1:30 वाजेला मॅच होती आणि 14 जानेवारी 2020ला गेलो होतो आम्ही. आणि तिकीट 3000 रुपीज होतं तिकीट. 3000 हां पर पर्सन. यस. तर हारलो होतो पण आपण. काय फायदा नाही. तुम्ही गेला तर मग हारून गेला. मित्रांनो एकटा इकडे झोपलेला. बघा कसा करतो. बघा लाईट लावतो. हा आता बघा 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 मंडान्स काय. बघितलं कसं करतो. काय काय ये स्माइल देख के यार मैं सब दुख भूल जाता हूँ यार, सच में. मित्रांनो आपलं बघा इकडं तुम्ही बघू शकता. ही बघा किती पसारा काढलेला आहे. कपडे तर वाढायला टाकलेत जरा इथं. आता तुम्हाला दाखवतो काय काय पॅकिंग केली. असं सगळे पॅकिंग झाली. इकडं आपला ही पुसायचा राहिला आहे. ठीक आहे. हा मिरर त्या रूममध्ये होता ना. हा रूम बघा आता पूर्ण खाली झालेला आहे. ठीक आहे. इकडं कपाट राहिली फक्त आता काढायची आणि ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज डन. इकडचं पण आपण सगळं रॅक वगैरे काढून झालेलं आहे. इकडचा ते पाणी भिंतीत हे होत होतं ना, म्हणून जरा काढायला जरा वेळ लागला. आणि बघा इथून सगळं सामान निताने एकदम चकपाक कर दिया आहे रूम इन लोग का. ठीक आहे. वगैरे पॅक करून झालेले आहेत. रॅक वगैरे निताने धुवून टाकला आहे. ठीक आहे. ऑलमोस्ट सगळी पॅकिंग झालेली आहे. आता फक्त व्यवस्थित रचून ठेवायची एका साईडला. आणि हा आपला मंडान्स इधरचं आहे. तर मित्रांनो आता इव्हिनिंग झालेली. थकलो यार खूपच. सगळं आवरून वगैरे झालं. इथला आपला एक शोकेस होता तो तुम्हाला माहिती मी काढला. ठीक आहे. पूर्ण रूम आपला हा क्लीन झाला आहे. किचन पण इव्हन आपला क्लीन झालेला आहे. तिकडं आपलं सगळं आवरायचं म्हणजे सगळं सामान आता बाहेर काढून ठेवलेलं आहे. आणि आज आहे संडे. ठीक आहे काय. तर इव्हिनिंगचा टाईम आहे हा. तर उद्या आपल्याला जायचं आहे. कुठं जायचं आहे काय जायचं आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. सांगतो तुम्हाला मी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे मंडे. तर फायनली आज 8 तारीख आहे. ठीक आहे. हा दिवस तर आम्ही कधी नाही विसरू शकत नीता आणि मी. कारण की खूप दिवस आम्ही या रूममध्ये 2 वर्षापासून होतो. वरती अजून एक रूम होता तिथे किती नीता 2-3-2.5 वर्ष तिथं पण होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कल्याण वेस्टला होतो 3-3.5 म्हणजे 2-2.5 वर्ष तिथं पण होतो नाही का. तर हा आपला मुंबईचा असा प्रवास होता मित्रांनो. कमीत कमी 7.5 वर्षाचा. ठीक आहे. तर खूप काही शिकायला भेटलं मुंबईकडून. म्हणजे सगळ्या परिस्थितीमधून निघालो आम्ही. तर असा होता. आता बघा सगळं ऑलमोस्ट डन झालेलं आहे मित्रांनो. ऑलमोस्ट सगळं काही म्हणजे आता तुम्हाला दाखवतो मी. हे बघ आता बघणार ना तुम्ही. या रूममध्ये सगळं काही आपल्याला आवरून झालेलं आहे. फक्त आता गादी उचलायची आहे आणि आरवचा हा जोडा काढायचा आहे. त्याच्यानंतर आता निताने मॉर्निंग आहे. आता वाजलेत 8:30. तर निताने आता स्वयंपाक बनवून ठेवला आहे. ठीक आहे. आता ते पण सांगतो एवढं लवकर का स्वयंपाक बनवला. आपला रॅक पण काढून झालेला आहे. इथले सगळी भांडं आपल्याला एका गोणीत पॅक करायची आहेत. ठीक आहे. आणि आपला आता मी तुम्हाला सांगतो एवढं सकाळी स्वयंपाक बनवायचं रिझन असं होतं की आपल्याला सरेंडर करायचं होतं. ते काम त्या दिवसाचं पेंडिंग होतं. ठीक आहे. तर ते रेग्युलेटर आज देणार. त्यावेळेस रेग्युलेटर आपल्याला अगोदर द्यायला लागतं. ते दिल्यानंतरच आपलं कनेक्शन ट्रान्सफर होणार. बरोबर. मग अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे 10-10:30 त्या लोकांनी बोलवलं. आणि आपली गाडी येणार आहे म्हणजे सामान आपल्याला जिकडे शिफ्ट करायचं आहे त्यासाठी गाडी केली. ती येणार आहे 12:30-1ला. हिला मी बोललो की तू लवकर स्वयंपाक बनवून टाक म्हणजे मी जाऊन ते सरेंडर करून घेतो आणि आपण स्वयंपाक बनवलेला असेल तर आपण दुपारचं जेवण करून इथून निघूया. ठीक आहे. कारण की तो सामान ठेवायला पण वेळ लागेल. आपल्याला इथून निघायचं महत्त्वाचं आहे. इथून निघालो मग पुढचं कसला रुटीन आहे. आम्ही मुंबई का सोडलं, जॉब का सोडला आम्ही
ठीक आहे, का हा डिसिजन घेतला, ठीक आहे. तर ते सगळं शेअर करेल तुम्हाला, आणि माझा जो काही अनुभव आहे, ठीक आहे, एक्सपिरियन्स आहे, तो तुमच्यासोबत शेअर करेल. जर तुम्हाला कुठंतरी अनुभव म्हणजे बेनिफिट झाला तर नक्की बघा, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि बस असाच आपला आजचा दिवस होता. आणि पुढं आता बघू गाडी येणार आहे, तो सामान कसा ठेवला जाणार. कारण की बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, खूप म्हणजे हे सगळं उचलायला मी एकटाच आहे आता, बरोबर. प्रत्येक ड्रायव्हर लोक वगैरे ते खूप चांगले आहेत बिचारे. त्यांना मी फक्त एवढं सांगितलेलं की माणूस बघायला लागणार आहे तर मी तुम्हाला फोन करेल 1-2 तास अगोदर, त्याच्यानंतर या म्हणून. कारण की ते सहजासहजी म्हणजे भेटला होता एक माणूस, तर ते काय बोलले, आम्ही 2 लोक आहोत, आम्हीच तुम्हाला हेल्प करून देऊ, काही कोणाला लावू नका म्हणून. असे असतात आपली गावाकडची लोक. तर मी बोललो ठीक आहे, बरं झालं, एक ताण कमी झाला. आता मस्तपैकी लवकर तिथं जातो, आपला स्वयंपाक झाला की ते सरेंडर करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. ठीक आहे गाईस, चलो बाय. बोल, काय करताय? काय नाही, आता आरवची ड्युटी करतोय मित्रांनो. हां, सगळं सामान सेट करून झालेलं आहे आता. ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज डन. सगळं आवरून झालं आहे, आमचं बेडरूम, किचन सगळं. फक्त आता राहिलेलं एवढंच सामान आहे, तो आता आम्हाला घेऊन जायचा आहे. सगळं सामान मी ठेवलं आहे. मी पण थोडीफार मदत केली आहे. खोटं बोलता का? तू पॅकिंग केली? मग पॅकिंग करणंच इम्पॉर्टंट आहे. आता येणार आहे आपली गाडी, येणार आहे आता. गाडीला जरा वेळ आहे. मी बोललो तेवढ्यात आपण जेवढा सामान होईल तेवढा ठेवून देऊ. फ्रीज आणि कपाट हे तर बाजूच्या रूममध्ये शिफ्ट करायचं आपल्याला. हां, त्या माझ्या फ्रेंडला द्यायचं आहे ते. फ्रीज आणि कपाट ते आपल्याला गाडीवाले शिफ्ट करून देणार आहेत. म्हणून आपला थोडा ताण कमी झाला. बाकी सगळं मी एकट्यानेच नेऊन तिथं ठेवून दिलं. मी त्याने पॅक करून दिलं मस्त फटाफट. आता हातवर राहिला होता सोडायचा, तो सोडून घेतो. भेटतो थोडा वेळानंतर. चलो बाय. तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट फक्त किती 2 वाजलेत. आता 15-20 मिनटात आपली गाडी येणार मस्तपैकी. आणि आपला सामान तो जो खाली नेऊन ठेवलेला आहे मी, तो दाखवतो तुम्हाला. एकट्याने मी ठेवलेला आहे, नीताने सगळं मस्त पॅकिंग वगैरे करून ठेवलेली. तर आता निघायची पाडी आहे, पण आता काय करणार, आता जायला लागणार. नर्वस पण आहे, म्हणजे मनातून थोडंफार दुःख पण आहे. कारण की एवढी बॉन्डिंग तयार झाली मुंबईसोबत. खूप काही शिकायला भेटलं, खूप साऱ्या गोष्टी शिकायला. म्हणजे असं सुद्धा म्हणू शकतात तुम्ही की मला जगायला सुद्धा मुंबईने शिकवलं आहे. म्हणजे कुठल्या पद्धतीने असं नाही, म्हणजे जीवनाचा जो काही रस असेल ना, ते सगळं मुंबईने शिकवलं आहे. बोलणं म्हणजे ऑलमोस्ट नीताला तर रडायला पण येणार आहे अजून. कारण की खूप दिवस राहिलो ना यार आम्ही इथे. तर आता बघू गावाकडे कसं आहे, काय विषय काय नाही. ठीक आहे, चलो या बेटा. आरवची आता थोडी ॲक्टिव्हिटी वाढली अजून, तोंडाने हां काय हां. रूम खाली झाला, डबल आवाज येतो थोडाफार, तर त्याला ओरडायला जरा बरं वाटतंय, नाही का? हे बघा, ही ॲक्टिव्हिटी चांगली. ठीक आहे गाईस. मित्रांनो, पूर्ण रूम हा खाली झालेला आहे, बघू शकता तुम्ही. यादे हे सभी इसमें. 2 वर्ष राहिलं हा मित्रांनो, 2 वर्ष. इकडं पण लाईट काढून घेतला आपण. एक रावतीला बोललो, राहू दे नाही का. तर खाली दाखवतो. गाडीमधला सगळं सामान रचून झालेला आहे गाडीमध्ये, खाली जो पडलेला होता. कारण की ते लोक आणि मला व्हिडिओ बनवायलाच वेळ नाही, कारण की पाऊस सुरू होत होता. मी बोलू फटाफट लवकर ठेवू आहे. ठेवलं गेलं सगळं ओके. त्यांनी खूप मदत केली, तुम्हाला भेटणं करून देतो त्यांच्यासोबत. आणि चला बाजूच्या रूममध्ये चहा वगैरे चालली आहे इकडे दक्षच्या घरी. चलो लॉक लगा दिया. अच्छा, सगळं सामान रचलं आहे मित्रांनो. हे बघ, चेअर उलटा लटका दिया.
इथं मी आणि आरवची मम्मी. वरून पाणी नको लागायला म्हणून इकडून पॅक केला. तू पण रड. ठीक आहे, बाय दक्ष. नाही रडायचं. बघा मित्रांनो काय व्ह्यू आहे. ढगलही जवळ आलेत मित्रांनो पूर्ण डोंगरात. तर आजचा ब्लॉग इथं एंड करू मित्रांनो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.